वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 7 सामाजिक स्तरीकरण हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत ते आपण पाहूया. 7व्या प्रकरणातला पहिला मुद्दा आहे सामाजिक स्तरीकरण, व्याख्या आणि मूलभूत वैशिष्ट्ये. हे व्हिडिओ लेक्चर पूर्ण झालेलं आहे. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण अभ्यासणार आहोत दुसरा मुद्दा किंवा घटक सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार. यामध्ये एकूण 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे जाती व्यवस्था, दुसरा मुद्दा आहे वर्ग व्यवस्था आणि तिसरा मुद्दा आहे लिंगभाव. हे तीनही मुद्दे एकत्र न घेता त्याचे स्वतंत्र 3 व्हिडिओ लेक्चर केलेत. म्हणजे सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार, जाती व्यवस्था आपण आत्ता अभ्यासणार आहोत आणि पुढे दुसरा तिसरा मुद्दा आणि हा तिसरा उपघटक आहे सामाजिक गतिशीलता, हे नंतर व्हिडिओ लेक्चर आपण अभ्यासूया. आता आपण पाहूया सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार. क्रमांक 1 जाती व्यवस्था हा टॉपिक आपण अभ्यासूया. मुद्दा आहे 7व्या प्रकरणातला दुसरा सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार. सामाजिक स्तरीकरणाचे 2 प्रकार असतात. प्रमुख 2 प्रकार आहेत. कोणकोणते ते आपण आता पाहूया. त्यातला पहिला प्रकार आहे बंदिस्त स्तरीकरण, म्हणजे चोहोबाजूंनी बंदिस्त असणारं अशा अर्थाने बंदिस्त स्तरीकरण, ज्यामध्ये व्यक्ती किंवा समूहाला आपल्या सामाजिक स्तर बदलण्याचे स्वातंत्र्य नसते. म्हणजे एका समूहाला दुसऱ्या समूहात आपला सामाजिक स्तर बदलून जाता येत नाही, तसं स्वातंत्र्य नसतं. अशा स्तरीकरणाला बंदिस्त स्तरीकरण असे म्हणतात आणि त्याला बंदिस्त स्तरीकरण म्हणतात. आता कोणतं आहे ते पाहूया. जन्माने प्राप्त होणारा सामाजिक स्तर आयुष्यभर टिकून राहतो. म्हणजे आपण ज्या जाती धर्मात जन्माला येतो, ज्या सामाजिक स्तरामध्ये असतो, तो कायमचाच राहतो, तो बदलत नाही. म्हणजे या व्यवस्थेत सामाजिक गतिशीलतेला वाव नसतो. एका धर्मातून जातीतून दुसरीकडे जाता येत नाही. व्यक्ती किंवा समूहाला एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाता येत नाही. भारतातील वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था हे बंदिस्त स्तरीकरणाचे उदाहरण आहे आणि एका जातीतून दुसऱ्या जातीत प्रवेश करणं कठीण असतं, म्हणजे बंदिस्त स्तरीकरणाचं ते उदाहरण आहे. आता आपण दुसरा प्रकार पाहूया. दुसरा प्रकार आहे मुक्त स्तरीकरण, म्हणजे फ्री. जेव्हा व्यक्ती किंवा समूहाला आपला सामाजिक स्तर बदलण्याचे स्वातंत्र्य असते त्याला मुक्त स्तरीकरण म्हणतात. जाती व्यवस्थेमध्ये मात्र इकडून तिकडे जाता येत नाही, पण इथे मात्र मुक्त स्तरीकरण आहे. कोणता प्रकार आहे तो पाहूया. म्हणजेच या प्रकारात सामाजिक गतिशीलतेला वाव असतो. एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येतं. व्यक्ती किंवा समूह एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाऊ शकते. आधुनिक औद्योगिक समाजातील वर्गव्यवस्था. आता औद्योगिक समाजातील वर्गव्यवस्था पाहूया आपण. उच्च वर्ग उदाहरणार्थ, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग हे मुक्त स्तरीकरणाचे उदाहरण आहे. म्हणजे कनिष्ठ वर्गातला व्यक्तीसुद्धा आपली आर्थिक प्रगती करून उच्च वर्गामध्ये जाऊ शकतो. उदाहरणार्थ मुक्त स्तरीकरणाचे निकष प्रामुख्याने सत्ता, संपत्ती, बुद्धिमत्ता, कौशल्य इत्यादी आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा समूह सत्तेच्या जोरावर, संपत्तीच्या किंवा बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या आधारे दुसऱ्या स्तरामध्ये जाऊ शकतो. त्याला म्हणायचं मुक्त स्तरीकरण. यापुढे आपण बंदिस्त आणि मुक्त स्तरीकरणाचे प्रकार म्हणून जाती व्यवस्था व वर्ग व्यवस्थेचा विचार करणार आहोत. आता यामध्येच बंदिस्त आणि मुक्त स्तरीकरण अभ्यासायचं असेल तर मग आपल्याला जाती व्यवस्था आणि वर्ग व्यवस्था देखील अभ्यासावी लागणार आहे. त्यामधला पहिला घटक आहे जाती व्यवस्था. पाहूया. पारंपरिक भारतीय समाजामध्ये सामाजिक प्राधान्यक्रमानुसार वेगवेगळ्या जातीच्या उतरंडीची रचना दिसून येते, की वेगवेगळ्या जातीचे लोक समाजामध्ये आहेत. उतरंड आहे त्याची. उच्च, मध्यम, कनिष्ठ असे स्तर आहेत. जाती व्यवस्थेमध्ये पवित्र आणि अपवित्र या संकल्पनेशी जातीचे असलेले स्थान आणि त्या जातीला पवित्र, अपवित्र अशा संकल्पनासुद्धा जोडलेल्या आहेत, असं ते उदाहरण आहे. खालच्या जातीतले लोक अपवित्र, उच्च जातीतले लोक पवित्र असं मानलं जातं समाजात. हे विशेषतः भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्यच आहे जाती व्यवस्था. कास्ट हा शब्द कास्टा
या मूळ स्पॅनिश शब्दापासून तयार झाला आहे. म्हणजे कास्ट हा जो शब्द आहे इंग्रजी, तो कास्टा हा जो स्पॅनिश शब्द आहे त्याच्यापासून तयार झाला. याचा अर्थ काय तर वंश किंवा वर्ण असा होतो. कास्टचा अर्थ आहे वंश किंवा वर्ण. भारतात ज्यांना पूर्वापार जाती असे संबोधले जात होते त्यांना पोर्तुगीजांनी सर्वप्रथम जात कास्ट असा शब्द वापरला. म्हणजेच पूर्वी जाती असं म्हणत होते, त्याला आता जात कास्ट असं म्हणू लागले. त्यांनी पोर्तुगीजांनी हा शब्द सर्वप्रथम वापरलेला आहे. जात हे स्तरीकरणातील बंदिस्त व्यवस्थेचे उदाहरण आणि जात बंदिस्त व्यवस्थेचं उदाहरण आहे, लक्षात घ्या. मुक्त व्यवस्था नाही आहे ती. जाती व्यवस्था ही समकालीन समाजामध्ये बदलताना दिसत आहे. जाती व्यवस्थेच्या काही व्याख्या आणि वैशिष्ट्ये खाली दिलेली आहेत. आता जाती व्यवस्था काळानुसार बदललेली दिसते, त्याची काही व्याख्या आणि वैशिष्ट्ये पाहूया आपण. व्याख्या पाहू. पहिली व्याख्या आहे H. रिस्ले या तज्ज्ञाची, समाजशास्त्रज्ञाची व्याख्या. जात हा समान व वंश परंपरागत चालत आलेले नाव धारण करणाऱ्या, म्हणजे जात हा समान आणि वंश परंपरागत नाव येतं, ते वडिलांची जात असेल ती मुलांना. वंश परंपरागत चालत आलेला व्यवसाय व उद्योगधंदा करणाऱ्या कुटुंबाचा एक जिन्सी समूह होय. उदाहरणार्थ कुंभार गाडगी मडकी घडवतो, त्याचा मुलगासुद्धा कुंभाराचाच होणार. वंश परंपरेनं तो व्यवसाय उद्योगधंदा पण ते कुटुंब करतं. दुसरी व्याख्या आहे जॉर्ज ल्युंडबर्ग यांची. जात हे एक असा न बदलणारा वर्ग आहे ज्यामध्ये व्यक्ती जन्म घेतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना अतिशय खडतर परिस्थितीत सामोरे जावे लागते. म्हणजे ज्या जातीत जन्माला येतो त्या जातीतच त्याला राहावं लागतं, त्यातून बाहेर पडणं फार कठीण असतं. 3. S.V. केतकर यांची व्याख्या. जात हा असा गट आहे ज्याची 2 वैशिष्ट्ये सांगता येतील. म्हणजे जात या गटाची 2 वैशिष्ट्ये केतकर यांनी सांगितलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य, जात ही ज्या व्यक्ती समूहात आहेत व ज्या जन्म घेणार आहेत त्यांच्यापुरतीच मर्यादित असते. म्हणजे वंश परंपरेने कुंभाराचा मुलगा कुंभार अशा अर्थाने, ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण अशा अर्थाने, की जात ज्या समूहात आहे त्या समूहात जन्म घेतला की ती जात त्याला लागते. 2. सामाजिक नियमानुसार या समूहाचे सदस्यत्व कोणत्याही बाहेरील व्यक्तीस देण्यासाठी संपूर्ण मनाई असते आणि मग दुसऱ्या बाहेरील व्यक्तीला ती काही जात देता येत नाही. विख्यात समाजशास्त्रज्ञ आणि प्राच्यविद्याशास्त्रज्ञ G.S. घुरिये यांनी जातीच्या खालील नमूद केलेल्या मूलभूत वैशिष्ट्यांच्या आधारे जाती व्यवस्थेचे विश्लेषण केले आहे. आता समाजशास्त्रज्ञ आहेत G.S. घुरिये, त्यांनी जातीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि त्यावरून जाती व्यवस्था काय आहे ते कळेल. आता पाहूया आपण जातीची वैशिष्ट्ये. जातीची वैशिष्ट्ये क्रमांक 1. समाजाचे खंडात्मक विभाजन. विभाजन म्हणजे तुकडे होणं. समाजाची विभागणी वेगवेगळ्या जातीमध्ये झालेली आहे. जातीचे सदस्यत्व हे जन्मानेच प्राप्त होते. ज्या जातीमध्ये जन्माला आलाय, आई वडिलांची जात असेल ती मुलांना लागते. जात ही वंश परंपरेने मिळते आणि त्यामुळे व्यक्तीचे स्थान हे जातीवर अवलंबून असते. जातीनुसार व्यक्तीचं स्थान त्या समाजामध्ये ठरतं. व्यक्तीचा समाजातील दर्जा हा त्याने किती संपत्ती कमावली आहे यावर अवलंबून नसून ती व्यक्ती ज्या जातीत जन्मली आहे त्या जातीच्या दर्जावरून ठरते. म्हणजे तो गरीब आहे की श्रीमंत हे महत्त्वाचं नाही, पण तो कोणत्या जातीचा आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये त्याचा सामाजिक दर्जा ठरतो. व्यक्तीच्या व्यवसायावरून नव्हे तर त्याच्या जन्मावरून समाजातील त्याचे स्थान निश्चित होते. म्हणजे तो कोणता व्यवसाय करतोय, किती पैसे कमावते ते महत्त्वाचं नाही आहे, तर तो कोणत्या जातीत जन्माला आलेला आहे त्यावरून त्याचं सामाजिक स्थान निश्चित होतं. प्रत्येक जात म्हणजे एक विकसित सामाजिक समूह आहे. म्हणजे एक जात म्हणजे एक समूह. जातीचे सदस्यत्व जन्माने प्राप्त होते, त्यामुळे एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये गतिशीलता अशक्य आहे. गतिशीलता म्हणजे एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये जाणं शक्य नाही, कारण ते जन्माने प्राप्त झालं आहे. प्रत्येक जातीचे स्वतःचे स्वतंत्र सामाजिक स्थान, व्यवसाय, नीतिमूल्य, नियमने आणि कायदे आहेत आणि प्रत्येक जातीचे एक स्वतंत्र समाजामध्ये स्थान आहे. त्यांचे व्यवसाय आहेत, नीतिनियम आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत, नियमने आहेत, कायदे आहेत. ते सगळे जातीनुसार वेगवेगळे आहेत. दुसरं वैशिष्ट्य श्रेणी रचना, म्हणजे उतरंडीसारखी रचना आहे. जातीची मांडणी श्रेणीबद्ध स्वरूपाची आहे. प्राध्यापक घुरिये यांच्या मतानुसार पवित्र आणि अपवित्र
म्हणजे शुद्ध अशुद्ध, पाप पुण्यासारखं, पवित्र अपवित्र मानलं जातं. या संकल्पनेच्या आधारावर जातीची मांडणी झालेली दिसते. या व्यवस्थेत प्रत्येक जात ही दुसऱ्या जातीच्या अनुषंगाने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ स्थान धारण करत असते. एक जात श्रेष्ठ, दुसरी कनिष्ठ असं मानलं जातं. ही श्रेणी रचना विभिन्न प्रदेशानुसार बदलत असते आणि वेगवेगळ्या भागामध्ये ते स्थान बदलतं, रचना बदलते. तिसरं वैशिष्ट्य आहे खानपान आणि सामाजिक व्यवहारांवर बंधनं असतात. वरील 2 वैशिष्ट्यांवरून 2 जातीमध्ये सामाजिक अंतर कसे पडते हे दिसून येते. त्यामुळे 2 जातींच्या मध्ये अंतर असतं समाजामध्ये, कारण पवित्रता अपवित्रता मानली जाते. पवित्रतेच्या व अपवित्रतेच्या धारणांमुळे हे अंतर अधिक दृढ होण्यास मदत होते. त्यामुळेच मग अंतर वाढत जातं, समाजामध्ये विषमता वाढते. प्रत्येक जात ही जातीतील प्रत्येक सदस्यावर खानपान आणि सामाजिक व्यवहार या बाबतीत निर्बंध लादत असते. प्रत्येक जातीमध्ये मग खाण्यापिण्याचे व्यवहार किंवा समाजामध्ये वागण्याचे व्यवहार यावर बंधनं असतात किंवा त्या समाजाची ती चालीरीत असते तसे ते पालन करतात. चौथं वैशिष्ट्य आहे वेगवेगळे नागरी आणि धार्मिक हक्क व निर्बंध. धार्मिक हक्क असतात आणि तिथं बंधनं पण असतात. व्यक्तीमध्ये श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाचे वर्गीकरण असमान पातळीवर झालेले दिसते. म्हणजे मग समाजामध्ये काही व्यक्ती श्रेष्ठ कारण त्यांची जात श्रेष्ठ, काही व्यक्ती कनिष्ठ त्यांची जात कनिष्ठ, अशी असमानता दिसून येते. ज्यामध्ये उच्च जातीय लोक हे सर्व सत्तेचा किंवा सुविधांचा उपभोग घेतात आणि उच्चवर्णीय किंवा वरच्या जातीचे जे लोक आहेत त्यांना सगळ्या सुविधा मिळतात, सत्ता मिळते. तर कनिष्ठ जातीतील लोक हे सत्ताहीन, त्यांच्याकडे सत्ता नसते, वंचित, त्यांना नाही मिळत या गोष्टी आणि कष्टप्रद जीवन जगताना दिसतात आणि खूप शारीरिक कष्टाची कामं करतात आणि कष्टमय जीवन खालच्या जातीतले लोक जीवन जगतात. 5वं वैशिष्ट्य आहे व्यवसाय निवडीवर निर्बंध. त्यांना व्यवसाय सुद्धा निवडता येत नाही. जाती व्यवस्थेमध्ये व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नसते. प्रत्येक जात किंवा उपजातींचा समूह हा विशिष्ट पारंपरिक व्यवसायाशी निगडीत असतो. वंश परंपरेने जो व्यवसाय आहे तो ते करत असतात, त्यामुळे दुसऱ्या व्यवसायात काही जात नाहीत. व्यवसाय हा वंश परंपरागत असतो आणि जातीतील प्रत्येक व्यक्तीने त्याचा परंपरागत व्यवसायच केला पाहिजे अशी सक्ती असते आणि वंश परंपरेने जो व्यवसाय उद्योगधंदा कामधंदा चालत आलेला आहे ते पुढच्या पिढीने केला पाहिजे असं बंधन असतं. 6वं वैशिष्ट्य आंतरविवाही समूह. विवाहाच्या बाबतीत आपण काय आहे पाहूया. जाती या विविध उपजातींमध्ये विभाजित झाली आहे. जाती आणि उपजाती पण आहेत. म्हणजे एक जात असेल तर त्यांच्यात सुद्धा कनिष्ठ उच्च अशा प्रकार असतो. प्रत्येक उपजातीचे अंतर्गत विवाहाचे गट पडलेले दिसून येतात. म्हणजे रोटी बेटी व्यवहार करायचा की नाही ते ठरलं जातं. एक वेळेस रोटी व्यवहार होतो पण बेटी व्यवहार होत नाही. म्हणजे विवाहाच्या वेळेला या जाती व्यवस्थेचा विचार केला जातो. काही विचारवंतांच्या मते जाती अंतर्गत विवाह हा जाती व्यवस्थेचा महत्त्वाचा पैलू आहे. म्हणजे आपल्या जातीतच विवाह करायचा. प्रत्येक जात किंवा उपजात ही आपल्या सदस्यांवर स्वजातीय विवाह करण्यासाठी आग्रही असते आणि मग जर दुसऱ्या जातीमध्ये विवाह केला तर त्याच्यावर बहिष्कार टाकला जातो, जातीबाहेर काढलं जातं. म्हणून आपल्या जातीतल्या लोकांवर आपल्या जातीतच विवाह करण्यासाठी त्यांचा आग्रह असतो. हे विशेष आहे. आता तुम्हाला उपक्रम दिलेला आहे पहिला, फॅन्ड्री हा सिनेमा पाहून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा व जात व्यवस्था ही सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये कशी अडथळे निर्माण करते ते लिहा. आता नागराज मंजुळे यांनी हा फॅन्ड्री सिनेमा काढलेला आहे आणि त्यांचा सैराट चित्रपट पण तुम्ही पाहिलेला आहे. त्यावरून तुम्ही फॅन्ड्री पाहायचा आणि विश्लेषण करायचं जाती व्यवस्थेचं, कशी अडथळा निर्माण करते समाजामध्ये, सांस्कृतिक आर्थिक प्रगतीमध्ये कसे अडथळे निर्माण होतात ते त्यावरून तुमच्या लक्षात येईल. उपक्रम दुसरा दिलेला आहे तुमच्यासाठी. सद्यस्थितीमध्ये जातीची वैशिष्ट्ये कमी अधिक प्रमाणात परिवर्तित होताना दिसतात. आता सध्याचा काळ विचारात घेतला तर ही जी जातीची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली आहे ती कमी जास्त आहेत. बरीचशी जातीची बंधनं ढिली होत चाललेली आहेत. त्यातील कोणती वैशिष्ट्ये बदलत आहेत आणि कोणती नाहीत यावर गट चर्चा करा आणि तुम्ही मित्रमंडळींनी चर्चा करायची की यातली कुठलं वैशिष्ट्य बदलतंय कुठलं बदलत नाही याची चर्चा करू शकता. पहा, या प्रकरणामध्ये आपण मुद्दा अभ्यासलेला आहे. पहिला, सामाजिक स्तरीकरण, व्याख्या आणि मूलभूत वैशिष्ट्ये. हे व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पहा. दुसरा मुद्दा आहे सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार, त्यातलं जाती व्यवस्था आपण अभ्यासले.
पुढील व्हिडिओ लेक्चर होईल वर्ग व्यवस्था, सामाजिक स्तरीकरणाचा प्रकार. ते आपण लवकरच घेऊया. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.